आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोनही ठाकरे बंधू हे एकत्र दिसणार आहेत। या अनुषंगाने जागा वाटपही झालेले आहे आणि आता प्रचाराची तयारी सुरू झाली आहे। आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला। या मेळाव्यामध्ये माध्यमांना प्रवेश देण्यात आला नव्हता, पण तरीही राज ठाकरेंच्या भाषणातले काही प्रमुख मुद्दे समोर आले। मुंबईवरचं संकट नीट ओळखा, आपली मुंबई वाचली पाहिजे असं राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले। काय काय म्हणालेत राज ठाकरे या मेळाव्यामध्ये बघूया। मुंबई वाचवण्यासाठी ती हातात घ्यायची, संकट नीट ओळखा, त्यांचं स्वप्न उद्ध्वस्त करा। इतके वर्ष सत्तेविना राहिलो, पण आपला दबदबा कायम आहे। नरेंद्र मोदी आणि ईव्हीएम वर भाजप माच करते। प्रचारादरम्यान अनेक गोष्टी बाहेर काढणार आहोत। कुणाला किती जागा मिळाल्या असं म्हणत नाराज होऊ नका। मराठी माणसाच्या हितापुढे आपला स्वार्थ क्षुल्लक आहे। आता याच मेळाव्यामध्ये नेमकं काय काय घडलं याबद्दल मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूयात। मुंबई आपल्या हातात राहिली पाहिजे। मुंबई आपल्यापासून वेगळी करण्याचे त्यांचे स्वप्न आहेत, ते स्वप्न उद्ध्वस्त करायचं आहे। आणि मुंबई मराठी माणसाची आहे, महाराष्ट्राची आहे, ती आपली राहिली पाहिजे। आणि म्हणून साहेब नेहमी बोलतात की भांडणापेक्षा आणि वादापेक्षा आपल्यासाठी आज ही निवडणूक फार महत्त्वाची आहे। आणि म्हणून आपण ही निवडणूक अत्यंत जोमात जोशात आपल्याला लढवायची आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई आपल्या हातात राखायची आहे। आणि या निवडणुकीच्या दरम्यान आम्ही बोगस आणि दुबार मतदारांबद्दल सतर्क राहणार असं मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी सांगितले। राजसाहेबांनी आता जो राजमंत्र दिला, राजभाषा जी होती आणि राजशैली जी होती, त्याने आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक आधी उत्साहित होतोच, अजून ते द्विगुणित झालेला आहे उत्साह। आणि आम्हाला खात्री आहे की त्यांनी जे सांगितलेलं आहे की तळागाळापर्यंत जा, लोकांपर्यंत जा, ही महाराष्ट्राची जी माती झालेली आहे, कळलं का, महाराष्ट्राची मराठी माणसाला जे गृहीत धरलेलं आहे, हे मुंबई एक प्रकारे जो तोडण्याचा डाव आहे महाराष्ट्रापासून विविध मार्गाने, तो हाणून पाडा, लोकांपर्यंत पोचा। आणि उमेदवार कोणीही असेल, कोणाला किती सीट मिळाले असतील, परंतु महाराष्ट्राचा विषय हा पहिला, बाकी वाच इतर बाजूला, अशा प्रकारे जोरात काम करा, हे सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलं। आणि मुंबईमध्ये मनसेचा पहिला एबी फॉर्म दिला गेलाय। माहीम परिसरातल्या वॉर्ड क्रमांक 192 मधून यशवंत किल्लेदार यांना मनसेने उमेदवारी दिली आहे। पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर यशवंत किल्लेदार काहीसे भावुकही झाले होते। अनेक वर्षांची प्रतीक्षा केली, त्याची पोचपावती आज मिळाली आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली। माझ्यासाठी ही खूप भावनिक आणि आनंदाची गोष्ट आहे, कारण मला आता बोलतानाही तो थोडासा कंठ दाटून आलाय। कारण बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कामाचा एक मोबदला मिळतो किंवा कामाची पोचपावती मिळते। ती पोचपावती माननीय राजसाहेबांनी मला ह्या फॉर्मच्या माध्यमातून दिलेली आहे। तर त्यांनी जो माझ्यावर विश्वास दर्शवला आहे, तो मी सार्थ नक्की ठरवेल। आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी घारिवलीचे माजी सरपंच योगेश पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला। यावेळेस मनसेचे माजी आमदार राजू पाटील उपस्थित होते। फक्त विकास निधी आणून चालत नाही, विकासाचा आराखडाही व्यवस्थित असला पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। सेनेचे माजी आमदार राजू पाटील आणि आता इथं प्रत्यक्ष योगेश यांचा फॉर्म भरण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांनी स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे। ही संस्कृती आहे या डोंबिवलीची, ज्या पद्धतीने एक चांगलं कार्य करायला जात असताना ही सुरुवात केली जाते। काय सांग? निश्चितच नेहमी चांगल्या कार्याची सुरुवात करताना किंवा मी माझे स्पेशली इलेक्शनचे फॉर्म भरताना मी नेहमी येते, त्यामुळे आजही सगळ्या ठिकाणी शक्य होणार नाही। आम्ही एक सुरुवात करतो इकडनं फॉर्म भरायला, तर एक प्रातिनिधिक स्वरूपात स्वामींचं दर्शन घेऊन सर्व आमच्या उमेदवारांना चांगलं यश लाभो यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलोय आणि त्यांच्या आदेशानेच आम्ही इथे पुढे फॉर्म भरायला निघालो आहे। एकच दादा राजू दादा म्हटल्यानंतर काय आवाहन कराल कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांना? हात जोडून आवाहन करतो की सगळ्यांना ट्राय केलं, मी विकास बघताय, एवढे रस्ते आले, एवढे काय कामं केली सांगतायत, माझं त्यांना आवाहन आहे की त्यांनी एक काम डीपीआर प्रमाणे पूर्ण झालेलं दाखवावं।
एक रस्ता त्यांनी डीपी प्रमाणे तयार झालेला दाखवा. नुसती कामं आणली म्हणून विकास झाला किंवा तुम्ही ती पूर्ण झाला असं नाही. ती कामं आणून कुठल्या पद्धतीने केलेली आहेत. एक साधा स्टेशन परिसर आपल्याला खाली करता येत नव्हतं. ज्याला फक्त इच्छाशक्ती पाहिजे. अशा गोष्टी झालेल्या दिसत नाही तिथे. डोंबिवलीकरांना ट्रॅफिकच्या गोंधळात ढकलून टाकले. आपण गरबा आणि दांड्यात व्यस्त आहोत. त्यामुळे मला वाटतं की लोकांनी आता एक चांगली संधी आहे की त्यांचा आक्रोश मतपेटीतनं दाखवायचा. की चुरशीची ही निवडणूक ठरणार आहे आणि या चुरशीच्या निवडणुकीत मनसे कशा प्रकारे यश संपादन करतात हे येत्या काळात पाहावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मोरेसह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली. आणि नाशिकमध्ये महाविकास आघाडी एकत्र येते.